बालरंगमी परिषद अकोला शाखा, प्रभात किड्स स्कूल अकोला आणि विदर्भ साहित्य संघ अकोला शाखा यांच्या संयुक्त विद्याने आयोजित बालकवी संमेलनाला उपस्थित मान्यवर आणि आजचं प्रमुख आकर्षण असलेले सर्व बालकवी, तद्वतच या कार्यक्रमाला आलेले सर्व पालक, विशेष करून अकोल्याचे ज्येष्ठ रंगकर्मी अरुण घाटोळे आणि विदर्भ साहित्य संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि आजच्या आपण या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आजच्या अविस्मरणीय उपक्रमात आपण एक सत्कार आणखीन करणार आहोत. त्या म्हणजे विदर्भ साहित्य संघाची जी शाखा अकोल्यात आहे ती खूप कार्यरत आहे. पूर्ण विदर्भामध्ये एक चांगली शाखा म्हणून जिचं नाव होतं, त्यात काही आपण नवनियुक्त सदस्य इथे आपण त्यांना इथं आचरण केलेलं आहे आणि त्यांना नियुक्तीपत्र आपल्याला द्यायचे आहे, तर त्याचाही आपण इथं गौरव करणार आहोत. आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मी ज्यांना बोलवतो त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मंचावर त्यांनी यायचं आहे. नुकताच ज्यांना बालकवितेच्या त्यांच्या संग्रहाला ज्यांना महाराष्ट्र शासनाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला असे आमच्या अकोल्याचा शान आणि विदर्भाची शान असलेले प्रशांत असणारे यांना विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावर यावं. शाळेने आपण त्याचं स्वागत करूया. त्यांना आदरणीय डॉक्टर गजानन नारे यांना विनंती की त्यांनी सुद्धा स्टेजवर यायचं आहे. तद्वतच एक उत्कृष्ट प्रकाशक, एक उत्कृष्ट प्रशासक आणि सहृदयी असलेल्या, ज्यांचा आम्हाला अभिमान आहे, असे आमच्या प्रभात किड्स स्कूलच्या संचालिका आदरणीय सौ वंदनाताई नारे यांना विनम्र विनंती की त्यांनी कृपया मंचावर यायचं आहे. आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. आदरणीय प्रशांती असणारे यांच्या स्वागतासाठी मी आदरणीय श्री प्रमोद बोंडे जे कोषाध्यक्ष बालरंगमी परिषदेचे त्यांना विनंती करतो की त्यांनी श्री प्रशांत असणारेचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. तसंच बालरंगमी परिषदेच्या कार्यकारी सदस्या डॉक्टर शिरीन देशमुख यांना विनम्र विनंती की त्यांनी वंदनाताईचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. बंधू आणि भगिनींनो, आम्ही बालरंगभूमीसाठी खूप मेहनत घेतोय आजकाल आणि त्याचं आम्हाला फळ सुद्धा मिळत आहे. अत्यंत चांगले असे दर्जेदार कार्यक्रम आम्ही घेतोय आणि कमालीची गोष्ट म्हणजे अकोल्यामध्ये जे टॅलेंट आहे लहान मुलांमध्ये ते आम्हाला आता खूप दिसायला लागलेलं आहे. म्हणून आम्ही असंच कार्य करत राहणार आहोत. फक्त साथ पाहिजे सर्व पालकांची आणि त्या मिळेल असं मला निश्चित वाटतंय. त्याचबरोबर विदर्भ साहित्य संघाच्या माध्यमातून मराठीला आणखीन कशी चांगली प्रगती करावी मराठी भाषेची, त्याचाही प्रयत्न आमच्याकडनं होतो. या बाबतीत प्रास्ताविकातून आपल्याला माहिती देणार आहेत आदरणीय डॉक्टर गजानन नारे सर. मी त्यांना मान्यवरांच्या हस्ते आपण त्याचा सत्कार करणार आहे. मी सर्वप्रथम सादर आमंत्रित करतो श्री विजय देशमुख यांना. श्री विजय देशमुख सर यांना विनंती आणि त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. उपाध्यक्ष म्हणून त्यांचं पद आहे आता. यानंतर डॉक्टर श्री सुहास सुगले जे आता सचिव झालेले आहेत अकोला शाखेचे, त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. श्री सौरव पोपळे यांचं सुद्धा अभिनंदन. त्यांना विनंती की त्यांनी कृपया मंचावर यायचं आहे. मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार होईल आणि त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. त्यांच्या प्रवेशाबद्दल नवीनच त्यांची नियुक्ती झालेली आहे. सहसचिव म्हणून ते कार्य करणार आहेत. त्यानंतर अत्यंत मुख्य अशी पोस्ट जी आहे कार्याध्यक्ष ही डॉक्टर विनय दांदळे सांभाळणार आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावर यावं आणि त्यांचं स्वागत मान्यवर करतील.
एक नवीन नियुक्ती झाली आहे आदरणीय लताताई कराळे यांची. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावर यायचं आहे आणि मान्यवरांना विनंती की त्यांनी त्यांचं नवनियुक्तीच्या विषयी स्वागत करावं आणि त्याला नवनियुक्ती पत्र द्यावं. आदरणीय लताताई कराळे. सर्व नवे नियुक्त सदस्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांचं अभिनंदनही करतो. अतिथींचे आभार आणि सर्व मान्यवरांचं अभिनंदन. यानंतर आदरणीय श्री डॉक्टर गजाननजी नारे हे प्रास्ताविकातून आपल्याला माहिती देतील. आदरणीय डॉक्टर गजाननजी नारे सर. बालरंगभूमी परिषद अकोला शाखा, प्रभात किड्स आणि विदर्भ साहित्य संघाची अकोला शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी जे बालकवी संमेलन आयोजित केलेलं आहे, या कवी संमेलनासाठी विशेष उपस्थिती यांची लाभलेली आहे. असे अकोल्यातले सर्व मान्य आणि सर्व दूर ज्यांच्यामुळे अकोला साहित्य क्षेत्रामध्ये ओळखले जातं असे प्रशांत असणारेजी, तुमच्या या बालरंगभूमी परिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य, विदर्भ साहित्य संघाच्या अकोला शाखेचे सर्व सन्माननीय सदस्य, प्रभात किड्स स्कूलचे सर्व या ठिकाणी पदाधिकारी आणि ज्यांच्या कविता आपल्याला ऐकायच्या आहेत असे सगळे बालकवी, सगळे टेन्शनमध्ये दिसतात आहेत. मला कविता कशी सादर होईल आपली याचं टेन्शन सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसते. पण मला खात्री आहे की सगळ्यांच्या कविता खूप छान होणार आहेत, कारण तुम्ही सगळ्यांनी खूप तयारी केली आहे. कारण आता शाळेचं टेन्शन नाही, अभ्यास नाही आहे, त्याच्यामुळे अभ्यासेतर उपक्रमांकडे खूप चांगलं लक्ष तुम्हाला सगळ्यांना देता आलं असेल. तेव्हा त्या सगळ्या कवी मित्रांचं मी मनापासून अभिनंदन या ठिकाणी करतो आणि त्यांचंही स्वागत करतो. त्यांना कविता लिहिण्यासाठी ज्यांनी प्रेरित केलं असे सगळे पालक वर्ग पण या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मनापासून अभिनंदन. कारण ह्या समाज माध्यमांचा वेळखा पडत चाललेल्या काळामध्ये आपल्या मुलांनी कविता लिहिणं आणि ती कविता सादर करायसाठी त्यांना एखादं व्यासपीठ या ठिकाणी मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि मला खात्री आहे की ह्यातूनच एखादा भावी प्रशांत असणारेंसारखा कवी तयार होईल, कारण बीजं इथेच रोवली जातात आणि त्यातून मग आमच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये किंवा साहित्य अकादमीपर्यंत जाणारा कवी ह्याच कवींमधून तयार होईल अशी खात्री आम्हाला. आणि नवे ते व्हावेत, ते कवी तयार व्हावेत म्हणूनच हे आयोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. आणि निश्चितच जे आपण म्हणतो की मुलं वाचत नाहीत किंवा मुलं लिहित नाहीत, तर मला असं वाटतं की आता ह्या कविता ऐकल्यानंतर आपली ती जो एक गैरसमज आपला आहे की मुलं लिहितातही, मुलं वाचतातही, काय त्यांना जे वाचायचं आहे किंवा त्यांना जे लिहायचं आहे ते त्यांच्या पद्धतीने त्यांना व्यक्त आपण होऊ दिलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की अशी व्यासपीठं मिळाली तर निश्चितच ती व्यक्त होतील, त्यांच्या मनातल्या भावना आपल्यापर्यंत पोहोचतील. त्या सगळ्या कवीवर तुमचं मनापासून अभिनंदन मी या ठिकाणी करतो. आणि बालरंगभूमी परिषद असेल किंवा विदर्भ साहित्य संघ असेल, सातत्याने उपक्रम राबवत असतात. बालरंगभूमी परिषदेच्या वतीने यापूर्वी देखील अनेक उपक्रम या ठिकाणी राबवले गेले. सांस्कृतिक क्षेत्रामधल्या सगळ्या ज्या जे डान्स असेल, ड्रामा असेल, म्युझिक असेल, या सगळ्यांच्या बाबतीत विविध उपक्रमांचं आयोजन बालरंगभूमी परिषद करते. आणि नुकतंच 100वं नाट्यसंमेलन, विभागीय नाट्यसंमेलन नागपूरला झालं, तिथे देखील बालरंगभूमी परिषदेचं आपली शाखा त्या ठिकाणी सहभागी होती. आणि ह्या बालगोपालांना रंगभूमी मिळवून द्यावी, त्यांना व्यासपीठ मिळवून द्यावं, त्यांना रंगमंच मिळवून द्यावा म्हणून बालरंगभूमी परिषद काम करत असते. आणि निश्चितच त्या दृष्टीने हे विविध आयोजनं करतात आणि त्या आयोजनाचा आजचा एक भाग आहे. विदर्भ साहित्य संघाची अकोला शाखा पण तशाच प्रकारे कार्य करते. विदर्भ साहित्य संघ अकोला शाखेचे अध्यक्ष आलेले आहेत, मी त्यांना विनंती करतो की तुम्ही कृपया स्थानापन्न व्हावं. विदर्भ साहित्य संघ हा जो संघ आहे,
ही 100 वर्ष ज्या संस्थेने पूर्ण केलेली आहेत अशी संस्था आहे. म्हणजे आज 102 वर्ष झालेले आहेत विदर्भ साहित्य संघ या संस्थेला. आणि अशी 100 पूर्ण करणारी ही साहित्य संस्था आणि त्याची अकोला शाखा. तर म्हणजे आजचा हा कार्यक्रम म्हटला तर आम्हाला स्वर्गीय सीमा शेटेताईंची आठवण या ठिकाणी केल्याशिवाय पुढे जावत नाही. कारण विदर्भ साहित्य संघाचा अकोला शाखेचा हा पहिला कार्यक्रम असेल. म्हणजे 1980 पासून काम सुरू झालेलं आहे शाखेचं आणि त्यानंतरचा हा पहिलाच कार्यक्रम असेल की ज्या कार्यक्रमामध्ये सीमाताई नसतील. कारण सीमाताईंची खूप इच्छा असायची की मुलं तयार झाली पाहिजेत, मुलांना वाचन संस्कृती त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, मुलांनी वाचलं पाहिजे, मुलांनी लिहिलं पाहिजे, मुलांनी शुद्ध लेखनाकडे लक्ष दिलं पाहिजे, असं त्यांना सातत्याने वाटायचं. आणि हा उपक्रम आज ते आपल्यामध्ये नसतील तरीही त्यांच्या म्हणजे सूक्ष्म रूपाने ते आपल्यामध्ये आहेतच. आणि त्यांच्या स्मृती निमित्त आपण या कार्यक्रमाच्या निमित्त या ठिकाणी जागृत करूया. त्यांना खऱ्या अर्थाने आनंद वाटेल की एवढे मोठे बालकवी, जवळपास 27 बालकवींची नोंद या ठिकाणी झालेली आहे. 2 निवेदक म्हणजे जवळपास 30 लोक आज या मंचावर येऊन जाणार आहेत आणि आपलं सादरीकरण करणार आहेत. तर निश्चितच ही बाब सीमाताईंना खूप आनंद देणारी असेल. आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये हा एक चांगला उपक्रम विद्यार्थ्यांना आपण दिला याचं समाधान आम्हाला सगळ्या आयोजक मंडळीला आहे. आणि मी शाळांना आवाहन केलं आणि अशोक ढेरे सरांनी सगळ्या शाळांशी संवाद साधला. मी सगळ्या शाळांनी अतिशय सकारात्मक असा प्रतिसाद दिला. सगळ्या शाळांनी त्यांच्या विद्यार्थ्यांची नावं आम्हाला पाठवली आणि सगळी मुलं आज उपस्थित झाली. त्याबद्दल त्या शाळांचेही मी आभार मानतो. आणि पुन्हा एकदा या सगळ्या उपस्थितांचा आभार मानतो. आमच्या विदर्भ साहित्य संघामध्ये जे नवनिर्वाचित सदस्य या संघामध्ये जॉईन झाले त्यांचे देखील मी मनापासून अभिनंदन करतो. आणि नवीन जबाबदारी त्यांनी आता घेतलेली आहे की हा साहित्यिक वारसा पुढे नेला पाहिजे, या साहित्यिक चळवळीला आपण गती दिली पाहिजे. आणि त्या दृष्टीने या सगळ्यांचं योगदान मला या साहित्यिक चळवळीमध्ये मिळेल अशा प्रकारचा विश्वास मला आहे. मी त्यांचंही या अकोला शाखेमध्ये स्वागत करतो. आणि पुन्हा एकदा सर्व उपस्थितांचं मनापासून स्वागत करून माझं प्रास्ताविक या ठिकाणी संपवतो. धन्यवाद. रंगभूमी परिषद शाखा अकोला, प्रभात किड्स स्कूल अकोला व विदर्भ साहित्य संघ शाखा अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम. आणि आजच्या या कवी संमेलनाला जे आपल्या निवेदनातून एकत्र असं माळेत गुंफणार आहेत असे दोन्ही निवेदक आमचे इथे तयार झालेले आहेत. तर स्वराज कुमकर, प्रभात किड्स स्कूलचे विद्यार्थी दोन्ही पण, स्वराज कुमकर आणि ओजस्वी पुरी हे दोघंही स्थानापन्न झाले. दोघांसाठी जोरदार टाळ्या. नमस्कार श्रोतेहो. बाल रंगभूमी परिषद शाखा अकोला, प्रभात किड्स स्कूल अकोला आणि विदर्भ साहित्य संघ शाखा अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बालकवी संमेलनात प्रभात किड्स स्कूलची विद्यार्थिनी मी ओजस्वी पुरी, मी स्वराज कुमकर आपले सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, विद्यार्थी दशेत असताना आपल्याला पालक, शिक्षक, नातेवाईक हेच नाही तर मित्रमंडळींकडून सुद्धा बरेच मार्गदर्शन लाभत असते. आपल्यातील सुप्त गुणांना वाव मिळत असतो. शालेय जीवनात पाठ्यपुस्तकातील पाठ, कविता आपण सतत वाचत असतो आणि वाचता वाचता कधी लिहिते होतो हे आपल्यालाच देखील कळत नाही. पण ओजस्वी म्हणजे काय ग ओजस्वी? अरे स्वराज, हेच बघ ना, आजच्या आपल्या बालकवी संमेलनासाठी भरपूर बालकवी आणि बालकवयित्री इथे उपस्थित आहेत. खूप छान छान आणि उत्तम कविता त्यांनी लिहिल्या आहेत. पण ओजस्वी, कविता म्हणजे नक्की काय ग? अरे स्वराज, कविता म्हणजे भावनेचा ओव्हरफ्लो झाल्यावर तो जो अनुभव घेतो तो अनुभव शब्दातून शांतपणे व्यक्त करतो. परंतु हा अनुभव जेव्हा शब्दात पलीकडे जातो तेव्हा माणूस कविता करतो. समजलं? अच्छा, म्हणजे मर्यादित शब्दात गहन आशय ज्यातून व्यक्त होतो ती म्हणजे कविता. हो, अगदी बरोबर. पण हे काय सारखे प्रश्न विचारून वेळ घालवतोयस? आपले स्वरचित कविता ऐकवण्यासाठी सर्व बालकवी खूप उत्सुक आहेत. हो, आणि श्रोते वर्गही तेवढाच कविता ऐकण्यासाठी उत्सुक आहे. चल तर मग, आजचे पहिले बालकवी आपल्या समोर आपली कविता घेऊन येत आहेत. कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण श्री गणेशाचे पूजन करूनच कार्यक्रमाचा श्री गणेशा करतो. चला तर मग, प्रभात किड्स स्कूलची इयत्ता 9वीची विद्यार्थी कुमारी गार्गी गणेश शिंदे आपल्या समोर सादर करते कविता गणेशोत्सव. गार्गी गणेश प्रभात किड्स स्कूल येथील इयत्ता 9वीची विद्यार्थिनी. इथे उपस्थित असलेल्या सर्वांना माझा नमस्कार.
आपण गणेशाच्या नामस्मरणाने करतो. खरं तर गणेशोत्सव म्हणजे भक्ती, आनंद आणि आबाबाचे कंपनीसाठी तर उत्साहाचा असतात. याच गणेशोत्सवावर अनुभवलेला एक गणेशोत्सव मी तुमच्यासमोर साजरी करीत आहे. माझ्या कवितेचे शीर्षक आहे गणेशोत्सव. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आला हा आनंदाचा सण, आला हा आनंदाचा सण, उजळेल भक्तिभावाने तन मन अंधन. बाप्पाचं आगमन होईल प्रत्येक घरी, सुख समृद्धी पसरेल ही घरोघरी. नाचत गाजत आगमन करूया, मोदकाचा आस्वाद रोज घेऊया. बाप्पाच्या आरतीला रोज जाऊया, बुद्धीचं देणं रोज मागूया. 10 दिवस नाच गाणी भक्ती आणि श्रद्धा वाटे, बाप्पाच्या कृपा आशीर्वादाने सर्वांचे जीवन सुखी राहते. टिळकांनी रचला गणेशोत्सवाचा पाया, टिळकांनी रचला गणेशोत्सवाचा पाया. जमावे मुलं बाळ आणि आया बाया, श्रद्धेसोबतच एकतेचे भान ठेवू, श्रद्धेसोबतच एकतेचे भान ठेवू. भेदभाव विसरून निखळ आनंद घेऊ. शेवटी जळ अंतकरणाने तुझे विसर्जन करू, शेवटी जळ अंतकरणाने तुझे विसर्जन करू. तू सांग विघ्नहर्ता, असे कसे मी तुला विसरू, असे कसे मी तुला विसरू. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. धन्यवाद. वाह, उत्तमच. गार्गीसाठी जोरदार टाळ्या. गणेशोत्सवाचा आनंद गार्गीने आपल्या कवितेतून उत्तमरित्या मांडला आहे, नाही का स्वराज? हो ना. अगं ओजस्वी, या सणासुदींनीच तर आपले जीवन संस्कारमय आणि आनंदी केले आहेत. विविध धर्माचे लोक गुण्यागोविंदाने आपल्या देशात नांदत आहेत. प्रत्येकाचे वेगवेगळे सण व त्यांचा तो गोडवा, तो काय वर्णावा. अरे, गोडव्यावरून मला गोड गोड पदार्थांचीच आठवण झाली. लाडू, करंज्या, शंकरपाळी, अनारसे. आहा, दिवाळी सणाची एकदमच आठवण झाली मला. अगं पुरे पुरे, आता माझ्या पण तोंडाला अगदी पाणी सुटले. परंतु दिवाळी आपल्यासाठी आणखी काय काय घेऊन येते हे आपल्या कवितेतून मांडण्यासाठी येते कुमारी विधी मिलिंद धुमाडे, विवेकानंद इंग्लिश स्कूल, इयत्ता 8वी. कविता दिवाळी. माझे नाव विधी धुमाडे. मी इयत्ता 8वी आहे. मी इयत्ता 8वीमध्ये शिकते. माझ्या कवितेचं शीर्षक आहे दिवाळी. दिवाळी आली, दिवाळी आली, सर्वांच्या मनात उत्साह घेऊन आली. 5 दिवस होते दिवाळीचे, सुट्टी सेवा आनंदाचे. दिवा लावतो तुळशीकडे, उजेड पसरला अवघीकडे. दिवाळी आली, सर्वांच्या मनात उत्साह घेऊन आली. धन्यवाद. विधीसाठी जोरदार टाळ्या. दिवाळीचे वर्णन किती सोप्या शब्दात मांडले आहे. तुला माहित आहे का स्वराज, जसे दिवाळीच्या दिव्यांनी आपले जीवन प्रकाशित होते, तसेच होळीच्या विविध रंगांनी आपले जीवन सुखदुःखाच्या रंगांनी भरलेले असते. अशीच काहीशी कल्पना आपल्या होळी कवितेतून आपल्या समोर मांडत आहे स्कूल ऑफ स्कॉलरचा बिर्लाचा विद्यार्थी आदित्य मनोज कुमार झरबडे, इयत्ता 7वी. माझ्या मित्रांना माझे नमस्कार. मी आदित्य मनोज कुमार झरबडे, स्कूल ऑफ स्कॉलर्स, बिर्ला कॉलनी, अकोला इथे शिकत आहो. आज मी माझी कविता तुमच्यासमोर सादर करणार. माझ्या कवितेचे विषय आहे होळी. आली रे आली, होळी आली, विविध रंगांची रंगत झाली. होळी रे होळी, पुरणाची पोळी, गोड गोड प्रसादाची मज्जाच झाली. चला मुलांनो, आली होळी, लवकर बांधा लाकडांची मोडी. वाईट सण हा चांगल्या विचारांचा, सण हा वाईट विचारांवर विजयचा, सण हा प्रल्हादाच्या भक्तीचा, सण हा होलिकेचा दहनाचा, सण हा विविध रंगांचा, सण हा आनंद व मौज मज्जेचा. वाईट विचारांची होळी करूया, चला मुलांना होळी खेळूया. धन्यवाद. खूप छान. आदित्यसाठी एकदा जोरदार टाळ्या. होळी सणाचे विशेष आपल्या कवितेतून अगदी उत्तमरित्या मांडले आहे. पण एक सांगू का ओजस्वी तुला, आपला हा सणांचा आनंद द्विगुण करण्यासाठी प्राणीमात्रांचाही भरपूर हातभार आहे. तो कसा, हेच आपल्या कवितेतून सांगण्यासाठी मी आमंत्रित करतो स्कूल ऑफ स्कॉलर्सचा बिर्ला इयत्ता 6वीची विद्यार्थिनी यशस्विता मोहन भटकर हिला. कविता सण बैलांचा. यशस्विता मोहन भटकर, इयत्ता 6वीची विद्यार्थी. माझ्या शाळेचे नाव स्कूल ऑफ स्कॉलर्स, बिर्ला कॉलनी, अकोला आहे. मी आज तुम्हाला माझी स्वलिखित कविता सण बैलांचा ही
ही प्रस्तुत तुमच्यासमोर प्रस्तुत करणार. तर चला सुरू करूया. सण आला रे बैलांचा, वर्षात त्यांच्या विश्रांतीचा. सण आला रे बैलांचा, वर्षात त्यांच्या विश्रांतीचा. खरे दैवत हे शेतकऱ्यांचे आज असे घोडा. शंभूचा अवतार मानती बैल असे घोडा. शंभूचा अवतार मानती बैल असे घोडा. ऊन असो पाऊस असो व असो थंड, मालकाची कामे करण्यात गुंततेही जुडी. इमानाची हमी कामाची गोडी, स्वतः राबून भरली धन्याची झोडी. मैत्रीची परीक्षा ह्या गड्यांची, सदैव तोड चालूच ठेवती जणू काही प्रगती धन्याची आणि कसोटी ह्या जोडीची. मेहनतीने त्यांच्या देव दिसे दगडातही, मेहनतीने त्यांच्या देव दिसे दगडातही. म्हणून हिरवळ पसरे ओसाळातही, म्हणून हिरवळ पसरे ओसाळातही. विळा पैजेचा जणू उचलला त्यांनी, विळा पैजेचा जणू उचलला त्यांनी. रात्रंदिवस काम करते आपले समजुनी, रात्रंदिवस काम करते आपले समजुनी. दिवस रात्र होती आरी काची पडले होते बिचारी. दिवस रात्र होती आरी काची पडले होते बिचारी. तरीही सुखी राहतो प्रत्येकाच्या दारी, तरीही सुखी राहतो प्रत्येकाच्या दारी. समजून मागच्या जन्माची उसनवारी. तोरणाखाली सगळे जमून विविध रंगांनी आणि झुलांनी. तोरणाखाली सगळे जमून विविध रंगांनी आणि झुलांनी. भाव भक्तीने पूजा करुनी, वंदन आमचे त्यांच्या चरणी, वंदन आमचे त्यांच्या चरणी. धन्यवाद. वा वा, खूपच छान. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. सण म्हटलं की सगळ्यात जास्त मजा असते मुलांची. लहान मुलांना सण म्हणजे आनंदाची पर्वणीच. शाळेला सुट्टी, मग काय दिवसभर बागेत खेळायचं. तुला ऐकायचंय मुलं दिवसभर बागेत काय काय करतात? हो नक्कीच. चला तर मग घुबऱ्या गालाची मुले ही कविता घेऊन येत आहे स्कूल ऑफ स्कॉलरचा इयत्ता 6वीचा विद्यार्थी सक्षम मनोज पांडव. मी सक्षम पांडव स्कूल ऑफ स्कॉलर बिर्ला कॉलनी या शाळेचा विद्यार्थी आहे. माझ्या कवितेचे नाव घुबऱ्या गालाची मुले हे आहे. इवलीशी इवलीशी गुबऱ्या गालाची मुले, इवलीशी इवलीशी गुबऱ्या गालाची मुले. तोडत होती बगीच्यातील छान छान फुले, तोडत होती बगीच्यातील छान छान फुले. इवलीशी इवलीशी गुबऱ्या गालाची मुले, इवलीशी इवलीशी गुबऱ्या गालाची मुले. तिकडून वॉचमन काका ओरडत आले, तिकडून वॉचमन काका ओरडत आले आणि म्हणाले, का तोडताय रे ही छान छान फुले, का तोडताय रे ही छान छान फुले. आणि पहिले मला सांगा बरं तुम्ही कोणाची मुले, आणि पहिले मला सांगा बरं तुम्ही कोणाची मुले. इवलीशी इवलीशी गुबऱ्या गालाची मुले, इवलीशी इवलीशी गुबऱ्या गालाची मुले. मुले हसत म्हणाले, काका आम्ही तर वाघाची मुले, की काका आम्ही तर वाघाची मुले. वॉचमन काका ही हसत म्हणाले, अरे तुम्ही वाटता तर मांजरीची पिल्ले, अरे तुम्ही वाटता तर मांजरीची पिल्ले. इवलीशी इवलीशी गुबऱ्या गालाची मुले, इवलीशी इवलीशी गुबऱ्या गालाची मुले. मुले परत हसत म्हणाले, काका झाली आमची तोडून फुले, आता आम्ही निघतो पळत घराकडे. झाली आमची तोडून फुले, आता आम्ही निघतो पळत घराकडे. अशी होती इवलीशी इवलीशी गुबऱ्या गालाची मुले, इवलीशी इवलीशी गुबऱ्या गालाची मुले. धन्यवाद. एकदा सक्षमसाठी जोरदार टाळ्या. लहान मुले काय काय धमाल करते काही सांगता येत नाही, पण अभ्यासातही ते मागे नसतात. हेच आपल्या कवितेतून सांगण्यासाठी येत आहे स्कूल ऑफ स्कॉलर्स बिर्ला कॉलनी इयत्ता 8वीची विद्यार्थिनी आभा अनंत दंडेकर. कवितेचे नाव आहे प्राजक्ताचे झाड. दांडेकर आहे. मी स्कूल ऑफ स्कॉलर बिर्लामधून आली. आज मी तुम्हाला माझे प्राजक्ताचे झाड ही कविता सादर करणार आहे. झाड 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 माझे प्राजक्ताचे झाड, सुंदर सुंदर फुले या झाडाला फार. फुलांचे सुगंध आहे मनोहर आणि फुलं आहेत मोहक. फुलांचे रंग आहेत छान छान छान. झाड 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 माझे प्राजक्ताचे झाड. सांगू का तुम्हाला ह्यात आहेत तिरंगाचे रंग खूप छान. पांढऱ्या पांढऱ्या पाकळ्या, केशरी केशरी दांड्या, हिरवी हिरवी पाने आणि फुलं आहेत छान छान छान.
झाड देते झुकून झुकून झुळझुळ वारे, म्हणून हे झाड आहे माझे लाडके, आहेत माझे हे प्रिय छान छान छान. झाड 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 माझे प्राजक्ताचे झाड, जाडी जाडी मुळे जाड जाड खोड, पाने आहेत खरकट पण फुलं आहेत गोड. सुंदर पाने सुंदर फुले बिया ही सुंदर सुंदर माझे झाड, झाड 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 माझे प्राजक्ताचे झाड, माझे सुंदर फुलांचे प्राजक्ताचे झाड, प्राजक्ताचे झाड. धन्यवाद. अप्रतिम कविता. आभासाठी जोरदार टाळ्या. खरंच लहान मुलं मोठी होताना त्यांना वेळोवेळी योग्य मार्गदर्शन मिळायलाच हवं, आणि ते देणारी पहिली गुरु म्हणजे आई. आई आपल्यासाठी काय काय करते हे सांगणारी कविता माझी आई सादर करते आराधना सचिन काळे, इयत्ता 7वी, स्कूल ऑफ स्कॉलर्स. माझे नाव आराधना सचिन काळे आहे. मी स्कूल ऑफ स्कॉलर्स बिर्ला कॉलनीची विद्यार्थिनी. आज मी इथे माझी स्वरचित कविता माझी आई सादर करणार आहे. मित्रांनो, आपल्याला आपल्या जीवनातील आईचे महत्त्व तर माहीतच आहे, तर मी हेच आईचे महत्त्व माझ्या कवितेतून व्यक्त करणार आहे. जी शिकवते चालायला बोलायला, जी शिकवते हसायला रडायला, जी शिकवते लिहायला वाचायला, तीच असते आपला पहिला गुरु. तिच्यामुळेच होते घरात पहिली शाळा सुरू. तिच्याशिवाय ते कोणी नसू शकते. एक आई नावाचा माणूस आपल्या आयुष्यात असते, एक आई नावाचा माणूस आपल्या आयुष्यात असते. जी देते आपल्याला तिच्या प्राणातले प्राण, जी देते आपल्याला तिच्या प्राणातले प्राण. सदैव आपण तिचा ठेवला पाहिजे मान, सदैव आपण तिचा ठेवला पाहिजे मान. जिची ममताच असते साऱ्या जगात वेगळी, जी पुरवते आपले हट्ट राड सगळी. तिच्याशिवाय ते कोणी नसू शकते. एक आई नावाचा माणूस आपल्या आयुष्यात असते, एक आई नावाचा माणूस आपल्या आयुष्यात असते. जी असते आपल्या संकटात आधार, जी असते आपल्या संकटात आधार. तिच्यामुळेच होतो आपल्या जीवनात सुधार. तिच्याशिवाय ते कोणी नसू शकते. एक आई नावाचा माणूस आपल्या आयुष्यात असते, एक आई नावाचा माणूस आपल्या आयुष्यात असते. धन्यवाद. खूप छान. आराधनासाठी एकदा जोरदार टाळ्या. आईचे आपल्या जीवनातील महत्त्व सांगणारी ही कविता. परंतु आई इतकेच महत्त्व असणारी एक व्यक्ती म्हणजे बाबा. मुलांच्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व असणारी व्यक्ती. वरून फणसासारखे वृक्ष काटेदार पण आतून गोड गळ्यांचे मन असणारे बाबा. आई ज्या संसार रूपी मंदिराचा कळस असतो त्याचाच भरभक्कम खंबीर पाया म्हणजे बाबा. याच विचारांची काव्यरूपी मांडणी बाप म्हणजे बाप असतो या आपल्या कवितेतून सादर करण्यासाठी येत आहे प्रभात किड्स स्कूल इयत्ता 9वीची विद्यार्थिनी राशी संतोष राऊत. कष्ट करून मोठी होण्याची स्वप्ने मी पाहते, पण जेव्हा हरवण्याची भीती येते तेव्हा मी माझ्या बाबांकडे बघते, कारण माझी प्रेरणा माझे बाबा आहेत. नमस्कार, मी राशी राऊत उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार करते. आपल्या समोर एक कविता सादर करते. कवितेचे शीर्षक आहे बाप. ज्याच्या डोळ्यातून पडणारे अश्रू कधीच कुणाला दिसत नाही, ज्याच्या डोळ्यातून पडणारे अश्रू कधीच कुणाला दिसत नाही. परिवाराला त्रास होऊ नये म्हणून काळजात जखमांचे डोंगर साठवतो तो म्हणजे बाप असतो. प्रत्येक वेळी रागवतो पण दरवेळी प्रेमाचा व मायेचा हात डोक्यावरून नक्की फिरवतो तो म्हणजे बाप असतो. सर्वांचे दुःख समजून घेणारा, स्वतःचे सुख इतरांना देणारा दानशूर करणं तो म्हणजे बाप असतो. मुलांच्या चेहऱ्यावर हसू येण्यासाठी कष्ट करून 2 पैसे साठवणारा तो म्हणजे बाप असतो. आयुष्यभर सर्वांसाठी झटणारा, डोळ्यातील वेदना लपवून बाळा आणखी पैसे आहेत का विचारणारा पृथ्वीवरील कुबेर म्हणजे बाप असतो. बाप म्हणजे धैर्याकडे नेणारा सुगम मार्ग असतो. बाप म्हणजे अंधारात लख प्रकाश देणारा सूर्य असतो. बाप म्हणजे कधीच मनातून न विझणारा माणूसपणाचे मूल तत्व असतो. कुणाचा डॅडा, कुणाचा डॅडी, कुणाचा वडील, कुणाचा फादर, कुणाचा अण्णा, कुणाचा पप्पा, कुणाचा अब्बाजा नसेलही कुठे कणकट तर कुठे मनभर असणारा तो म्हणजे प्रत्येकाचा बाप असतो. थांबते. धन्यवाद. खूपच छान. राशीसाठी एकदा जोरदार टाळ्या. खरंच
बाबांचं आपल्या आयुष्यातील स्थान किती महत्त्वाचं असतं नाही का? न सांगताही ते आपल्याला बरंच काही शिकवून जातात. कठीण काळात कसे धीर गंभीर राहावे हे आपल्या बाबा कवितेतून यथोचित मांडण्याचा प्रयत्न आपल्यालाही ऐकायला मिळणार आहे. सादर करते नवेली परेश अग्रवाल, इयत्ता 7वी, विवेकानंद इंग्लिश स्कूल. नमस्कार, माझे नाव नवेली परेश अग्रवाल आहे. माझ्या शाळेचे नाव विवेकानंद प्रायमरी इंग्लिश स्कूल आहे. मी इयत्ता 7वीत शिकते. आज मी तुमच्या समोर बाबा या विषयावर कविता सादर करीत आहे. तूच आहेस मायेचा सावली, तूच आहेस मायेचा सावली, जगाच्या भीतीत दिलासा दिला माऊली, जगाच्या भीतीत दिलासा दिला माऊली. तुझ्या चरणी आधार आमचा, तुझ्या चरणी आधार आमचा, तूच आहेस जीवनाचा ठाम रस्ता, तूच आहेस जीवनाचा ठाम रस्ता. कठीण काळातही तुझं हसणं, कठीण काळातही तुझं हसणं, सतत दिली दिशा आणि मार्गदर्शन, सतत दिली दिशा आणि मार्गदर्शन. आयुष्यात तू शिकवलं प्रेमाचं गाणं, आयुष्यात तू शिकवलं प्रेमाचं गाणं, आणि कधीच सोडला नाही हात आमचं, आणि कधीच सोडला नाही हात आमचं. बाबा तुझ्या प्रेमात असं एक जादू आहे, बाबा तुझ्या प्रेमात असं एक जादू आहे. सर्व अडचणींवर विजय मिळवून देण्याची ताकद आहे, सर्व अडचणींवर विजय मिळवून देण्याची ताकद आहे. बाबा तुझ्या छायेत आयुष्य सुंदर, बाबा तुझ्या छायेत आयुष्य सुंदर, तूच आहे आमचं असंख्य आशेचं किरण, तूच आहे आमचं असंख्य आशेचं किरण. धन्यवाद. नवेलीसाठी एकदा जोरदार टाळ्या. खरंच ओजस्वी, बाबा आपल्यासाठी किती काही करतात. मग आपण त्यांच्यासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी देवाजवळ प्रार्थना नक्कीच करू शकतो. अशाच धाटणीची बाबा ही कविता सादर करणार आहे विवेकानंद इंग्लिश स्कूल ची विद्यार्थिनी तृप्ती प्रशांत कहा. माझे नाव तृप्ती प्रशांत आहे. मी आता 7वीत शिकते. माझ्या शाळेचे नाव विवेकानंद प्रायमरी इंग्लिश स्कूल आहे. मी आज एका गोड शब्दावर म्हणजे माझे बाबा या विषयावर कविता सादर करणार आहे. माझे बाबा आहेत फार महान, आम्ही गातो त्यांचे गुणगान. बाबांनी आम्हाला शिकवले, अहो बाबांनी आम्हाला शिकवले, त्यांनीच तर आम्हाला घडवले. बाबा म्हणजे संस्कार, बाबा म्हणजे संस्कार, ज्यांचे आपण कधीच नाही फेडू शकत उपकार. बाबा म्हणजे हातातली ती लेखण, बाबा म्हणजे हातातली ती लेखण, ज्यांच्यामुळे मिळाली मला जीवनाची शिकवण. बाबांची पडणार आहे मी त्यांच्या म्हातारपणात काठी, बाबांची बनणार आहे मी त्यांच्या म्हातारपणात काठी, कारण ते राबले हो आमच्यासाठी. बाबांच्या मनात नेहमी असतो भाव, बाबांच्या मनात नेहमी असतो भाव, आता तरी देवा त्यांना पाव. माझ्या बाबांची फार आहे मत, माझ्या बाबांची फार आहे महती, त्यांची पावलं नेहमी शेगावी जात. ज्यांनी माझ्यासाठी स्वतःच्या रक्ताचे पाणी केले, ज्यांनी माझ्यासाठी स्वतःच्या रक्ताचे पाणी केले, अशा माझ्या प्रेमळ बाबांना मी वंदन करते क्षणोक्षणी, मी वंदन करते क्षणोक्षणी. धन्यवाद. अतिउत्तम अशी कविता. तृप्तीसाठी जोरदार टाळ्या. तुला सांगू का स्वराज, कुटुंबाच्या नात्याप्रमाणेच आपल्याला मित्रमंडळींची सुद्धा तेवढीच आवश्यकता असते. आपले विचार, कल्पना, अडचणी, मन मोकळेपणा आपण ज्याच्याजवळ सांगतो तो म्हणजे आपला सखा, मित्र, मैत्रीण. मैत्री ही अवीट गोडीची असते, हे सांगणारी आमची गोड मैत्री. ही कविता आपल्या समोर सादर करीत आहे ओम संतोष शेगुकार, इयत्ता 7वी, बाल शिवाजी माध्यमिक शाळा. शेगुकार आहे. आज मी आमची गोड मैत्री या विषयावर कविता सादर करणार आहे. मैत्री मजबूत पण नाजूक असे नाते म्हणजे मैत्री. जीवनात कितीही वळणं आली किंवा संकटे आली तरी टिकणारे नाते म्हणजे खरी मैत्री. माझ्या कवितेचे नाव आहे आमची गोड मैत्री. मैत्री म्हणजे आनंदाचा सागर, तिथे नाही दुःखाचा भार. एकमेकांना मदत करायची, नेहमी साथ द्यायची. शाळेत मिळतो नवा सखा, हसत खेळत निघतो रस्ता. कधी भांडतो कधी रुसतो पण पुन्हा लगेच हसतो. एकमेकांशिवाय नाही चालत, सगळी मजा मैत्रीतच असते. प्रेम आणि विश्वास जपू, हसत खेळत जीवन जगू.
मैत्री म्हणजे प्रेमाची गाणी, कधीच न संपणारी कहाणी. एकमेकांसोबत जाऊ, सुखदुःखात सोबत राहू. धन्यवाद. उत्तम कविता. ओमसाठी एकदा जोरदार टाळ्या. या मित्रमैत्रिणींसारखीच एक मैत्रीण घरातही असते, जिच्याजवळ आपण सर्व काही मनमोकळेपणे सांगू शकतो. म्हणजे कोण? अगं, आपली बहीण. ताई ताई करत सतत तिच्या मागे फिरत असतो आपण. बहिणीच्या आपल्या आयुष्यातील महत्त्व सांगणारी कविता माझी बहीण आपल्या समोर सादर करत आहे. बाल शिवाजी माध्यमिक शाळेची विद्यार्थिनी वसुंधरा प्रशांत रेवस्कर, इयत्ता 7वीची विद्यार्थिनी. मी वसुंधरा प्रकाश रेवस्कर. बहीण म्हणजे अशी व्यक्ती जिला आपल्या प्रत्येक यशात अभिमान वाटतो आणि प्रत्येक अपयशात धीर देण्यासाठी तीच सर्वात पुढे उभी असते. जीवनातील प्रत्येक वळणावर तिचं प्रेम, पाठिंबा, समजूत आपल्या आयुष्याला अजून मजबूत करते. या नात्याची ही भावना शब्दांमधून उलगडण्याचा हा छोटासा प्रयत्न. माझी स्वरचित कविता माझी बहीण. बहीण म्हणजे आनंदाचे दुसरे रूप. आवडते ती मला मनापासून खूप. तिचा हसरा चेहरा बघून विसरते मी सगळं. तिचा गोड स्वभाव बनवतो तिला सगळ्यांपासून वेगळं. तिचे स्फूर्तिदायक बोलणे नवी ऊर्जा देऊन जाते. संकटांच्या वेळी तीच तर धावून येते, तीच जाऊन येते. मान्य आहे कधी कधी मतभेद आमचे होतात, तरी देखील मदत करते ती मला प्रत्येक क्षेत्रात. वाटते मला कठीण तिच्याशिवाय जगणे. खूप आवडते मला दिवसभर तिच्या बरोबर खेळणे. नको मला खेळणी कोणती ना मोटार नवी. आता हीच इच्छा देवा पुढे, पुढच्या जन्मात हीच बहीण हवी. खरं आहे. वसुंधरासाठी एकदा जोरदार टाळ्या. स्वराज, बहीण अशीच असते. खरं पाहिलं तर घरात स्त्री असणं हेच घराला घरपण देतं. स्त्री प्रेमाचा सागर असते. अनेक नाती ती अत्यंत कुशलतेने पार पाडते. स्त्रीचे महात्म्य सांगणारी स्त्री शक्ती ही कविता आपल्या समोर सादर करीत आहे उत्तमचंद राजेश्वर इंग्लिश स्कूलची इयत्ता 7वीची विद्यार्थिनी अन्वी किशोर चतरकर. नमस्कार, माझे नाव अन्वी किशोर चतरकर. मी राजेश्वर कॉन्व्हेंटची विद्यार्थिनी इयत्ता 7वी शिकत आहे. मी तुम्हाला माझ्या कवितेचे नाव स्त्री शक्ती. इतिहास सांगतो की स्त्रींची शत्रू टळवला आणि लक्ष्मीबाईंनी झाशीचा किल्ला लढवला. जिजाऊने राजाशिव छत्रपती घडवला. महाराणी ताराबाईने महाराष्ट्रभूमी औरंगजेब लढवला. स्त्री म्हणजे जन्मदाती आणि स्त्री म्हणजे संस्कृती. स्त्री म्हणजे घराचं घरक्षण, प्रेमाचा सागर आणि जीवांचा आदर. स्त्री इतिहास सांगतो स्त्री महान आहे. धन्यवाद. वा, खूपच सुंदर कविता. अवनीसाठी एकदा जोरदार टाळ्या. स्त्री शक्तीचे उत्तम प्रदर्शन आपल्याला या कवितेतून घडले. परंतु आजही समाजात स्त्री असुरक्षितता असल्याची रुखरुख आपल्या लेक जिजाऊची या कवितेतून आपल्यासमोर येत आहे. सन्मित्र पब्लिक स्कूलची इयत्ता 9वीची विद्यार्थिनी अदिती आशिष गावंडे. नमस्कार, मी अदिती आशिष गावंडे सन्मित्र पब्लिक स्कूलमधून इयत्ता 10वीतील विद्यार्थिनी आहे. आज मी इथे माझी कविता सादर करणार आहे. ही कविता महिला दिनाकरिता लिहिली होती. महिला दिनाच्या काही दिवसापूर्वी मला माझ्या वाचण्यात एक अत्यंत वाईट बातमी आली. ती बातमी वाचल्यानंतर माझे मन अतिशय खिन्न झाले. त्यावेळी माझ्या मनात येणारे विचार, माझ्या मनात येणारे विविध भाव एका कागदावर रेखाटून ठेवावे असे मला वाटले आणि त्यावेळी मी ही कविता लिहिली. आज तेच भाव, तेच विविध विचार मी या कवितेतून तुमच्या समोर सादर करू इच्छिते. माझ्या कवितेचे शीर्षक आहे लेक जिजाऊची. ज्या लक्ष्मीबाईने झाशीचा किल्ला लढवला, ज्या ताराबाईने महाराष्ट्र भूमीत औरंगजेब लढवला, ज्या लक्ष्मीबाईने झाशीचा किल्ला लढवला, ज्या ताराबाईने महाराष्ट्र भूमीत औरंगजेब लढवला, ज्या जिजाऊने राजाशिव छत्रपती घडवला, त्याच जिजाऊच्या लेकीसाठी आज कॅन्डल मार्च करावा लागला. 8
8-10 नराधमांमुळे एक निष्पाप जीव जातो. 8-10 नराधमांमुळे एक निष्पाप जीव जातो. कॅन्डल मार्च करूनही काय, अहो त्यातला फक्त एकच पकडला जातो. सुरक्षेशिवाय मागितलेही तिने काही नाही. अहो सुरक्षेशिवाय मागितलेही तिने काही नाही. शेवटचा श्वास घेत असताना या सर्वांबद्दल ती एक तक्रारही करू शकली नाही. तिची फक्त गोष्ट ऐकूनच अंगावर शहारे येतात. तिची फक्त गोष्ट ऐकूनच अंगावर शहारे येतात. एकदा विचार करून बघा, हे सर्व सहन करत असताना तिच्या मनाचे काय हाल होतात. महिला दिवस प्रत्येक वर्षी साजरा होतो. महिला दिवस प्रत्येक वर्षी साजरा होतो, पुढेही साजरा होत राहील. पण मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या की ही कॅन्डल मार्चची प्रथा नेमकी कधी बंद होईल, नेमकी कधी बंद होईल. धन्यवाद. खूप छान कविता. अतिथीसाठी एका जोरदार टाळ्या. पण एक सांगू का ओजस्वी तुला, आईच्या सहवासाचा परिस्पर्श ज्याच्या जीवनाला झाला ना, त्याचे जीवन सोनेच झाले. परिस्पर्श ही कविता आपल्यासमोर सादर करत आहे सन्मित्र पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी रिद्धी विशाल पवार, इयत्ता 9वी. मी रिद्धी पवार सन्मित्र पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी असून इयत्ता 10वी शिकते. आज मी आपणा सर्वांसमोर माझ्या मनातील आईबद्दलची भाव तुमच्यासमोर व्यक्त करीत आहे. माझ्या कवितेचे शीर्षक आहे परिस्पर्श. आई गाय, तू माझी लाडूबाई, तुझ्या विना माझं जीवन अपूर्ण आहे का काय? तुझे एवढं प्रेम मला कोणी देऊ शकत नाही, म्हणूनच तुला कधी मी विसरू शकत नाही. तुझ्या विना एक दिवस वाटतो एक वर्ष, तुझ्या विना एक दिवस वाटतो एक वर्ष, तू असलीस तर मनाला होतो हर्ष. जीवन माझे सोने करतो तुझाच परिस्पर्श, तुझे गीत गाण्यात सरसावते मी सहर्ष. आई, तू जपते सर्वांची मन, कधी आई म्हणून, कधी सून म्हणून, तर कधी पत्नी म्हणून. पण तू माहेरी गेली की होती सर्वांची फरफट. तू 2 दिवसात परतायचं हे कसं ग म्हणून टाकतात पटपट. आई, तुझ्या एवढं कोणी मला समजू शकत नाही, म्हणूनच तुझी जागा या जगात कोणी घेऊ शकत नाही. मी सुद्धा ठरवले आहे तुला नेहमी खुश ठेवायचे, काही झाले तरी तुला कधीच नाही दुखवायचे. धन्यवाद. अतिउत्तम. रिद्धीसाठी जोरदार टाळ्या. एकापेक्षा एक सुंदर अशा कवितांच्या मेजवानीचा आपण आनंद घेत आहात. बाल रंगभूमी परिषद शाखा अकोला, प्रभात किड्स स्कूल अकोला आणि विदर्भ साहित्य संघ शाखा अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम सादर होत आहे. श्रोते हो, वर्षामागून वर्षी लोटली जात आहे. प्रत्येक नवीन वर्षात प्रत्येकाला काही ना काही शिकवून जाते. आपल्या पुढच्या कवयित्रीला नवीन वर्ष काय देऊन व शिकवून गेले हे आपण तिच्याच शब्दातून, तिच्याच विचारातून ऐकूया. कवितेचे नाव आहे 2024. श्रीकांत रेडकर, इयत्ता 9वीची विद्यार्थिनी, बाल शिवाजी शाळा. एक वर्ष संपलं, पण आठवणींनी ऊर मात्र गच्च भरतं. 2024 या प्रवासात क्षणोक्षणी काहीतरी गवसत गेलं. आनंदाच्या दुःखाच्या लहरींनी मन हेलावलं. शिकवणुकीच्या गंधांनी जीवन सुगंधित झालं. ही कविता म्हणजे 2024 या वर्षाची शब्दात गुंफलेली एक वीण आहे. गेल्या दिवसातील प्रत्येक आठवण, प्रत्येक छोटा आनंद अजूनही माझ्या डोळ्यासमोर येतोय. वर्ष संपतानाचा हा एक गोड क्षण आणि नवीन वर्षाच्या उंबरठ्यावर उभं असलेलं माझं मन, या दोन्ही भावनांचं एक गोड मिश्रण मी या कवितेतून सादर करण्याचा प्रयत्न करते. 2024 हे वर्ष मला बरंच काही शिकवून गेलं. कुठे, काय आणि कसं वागायचं याचे धडे देऊन गेलं. दुःख आणि सुखाची खडतर होती वाट, रोज नवनवीन आव्हानांची होत होती पहाट. या वर्षाने लावली मला स्पर्धेत उतरण्याची सवय, बघता बघता हारण्याचा होत गेला प्रलय. जिंकण्याची सवय लागली आहे आता मला, आता प्रत्येक वेळी माझे डोळे शोधतायत यशाला. या वर्षाने मला काही सुंदर दिले क्षण, पण जाताना मात्र माझे हळवे केले मन. रुसले, भांडले, अडखळले, रडले, तर कधी कधी मी खळखळून हसले. 2024 हे वर्ष मी सर्व कलागुणांना जोपासत जगले. म्हणूनच हे वर्ष माझ्यासाठी आठवणींचे पुस्तक ठरले, आठवणींचे पुस्तक ठरले. धन्यवाद. अतिउत्तम. वल्लरीसाठी जोरदार टाळ्या. दिवसाची सुरुवात ही सूर्यनारायणाच्या आगमनानेच होते. सूर्याशिवाय जीवसृष्टीला चैतन्य मिळणार कसे?
त्यात असणारी जीवदायी शक्ती आपल्या कवितेद्वारा आपणासमोर मांडण्यासाठी येत आहे स्वरा निवृत्ती ढोरे, इयत्ता 7वीची विद्यार्थिनी, स्कूल ऑफ स्कॉलर कौलखेड आणि कवितेचे शीर्षक आहे सूर्याची यात्रा. माझे नाव स्वरा ढोरे. मी इयत्ता 7वीची विद्यार्थिनी, स्कूल ऑफ स्कॉलर्स येथे शिकते. माझ्या कवितेचे नाव आहे सूर्याची यात्रा. उगवता भास्कर सोनेरी किरणे, अंधारे सारे झटपट हरणे, नभाच्या अंगणी सोनेरी चादर, दिवसाची सुरुवात नवी उजागर, प्रखर तेज दाहक ज्वाला, पृथ्वीला देतो प्रकाशमाला, उन्हाची उष्णता जीवनदायी शक्ती, वनस्पतींना देतो नवी प्रगती, मावळती संध्या लालसर रंग, दिवसाचा शेवट रम्य भंग, सूर्याची यात्रा नित्य चाले, निसर्गाच्या नियमात जीवन फुले, निसर्गाच्या नियमात जीवन फुले. धन्यवाद. वा वा, खूपच सुंदर कविता. स्वरासाठी एकदा जोरदार टाळ्या. ओजस्वी, जसे सूर्याचे उष्णताची आवश्यकता असते तसेच पावसाची सुद्धा जीवसृष्टीला आवश्यकता असते. पाऊस आला की सगळीकडे हिरवळ थंडवा पसरतो. चराचरात नवचैतन्य निर्माण होतात आणि सगळ्यात आनंदी असतो तो आपला बळीराजा म्हणजेच शेतकरी. पण या शेतकऱ्याच्या आयुष्यात काय कालवा सुरू असते हे आपल्या बेहाल बळीराजा या कवितेच्या माध्यमातून आपल्या समोर मांडत आहे स्कूल ऑफ स्कॉलर्स इयत्ता 9वीचा विद्यार्थी हितेन संजय मिसाळ. इथे उपस्थित सर्व मान्यवर व मित्रमैत्रिणींनो, मी हितेन संजय मिसाळ, स्कूल ऑफ स्कॉलर्सचा विद्यार्थी. आज मी तुमच्या समोर माझी बेहाल बळीराजा ही कविता सादर करणार आहे. शेतकरी राजा कष्ट करीतो, शेतकरी राजा कष्ट करीतो, जगाची भूक नष्ट करीतो. शेतात तू काढतो किती रे घाम, शेतात तू काढतो किती रे घाम, सारे करतो आम्ही तुलाच सलाम, सारे करतो आम्ही तुलाच सलाम. शेतकरी राजा तू जगाचा पोशिंदा, शेतकरी राजा तू जगाचा पोशिंदा, खरे सांगू तूच सारा विश्वाचा नियंता. तुझ्याच कष्टावर उभं हे रान, तुझ्याच कष्टावर उभं हे रान, तरी तुलाच काळे मिळत नाही मान, तरी तुलाच काळे मिळत नाही मान. लोक म्हणतात आपला कृषीप्रधान देश, लोक म्हणतात आपला कृषीप्रधान देश, तरीही भोगतो तू गरिबीचा क्लेश, तरीही भोगतो तू गरिबीचा क्लेश. दडबद्री व्यवस्थेने मिटवले तुझे नामो निशान, इथल्या दडबद्री व्यवस्थेने मिटवले तुझे नामो निशान, तरीही भाषणात म्हणतात आपला देश कृषीप्रधान, तरी भाषणात म्हणतात आपला देश कृषीप्रधान. राबवतात भलेही ते त्यांच्यासाठी योजना किती, राबवतात भलेही ते त्यांच्यासाठी योजना किती, देतात किती व त्यांच्याकडूनच परत घेतात किती. अशीच स्वार्थी व्यवस्था लावते रे तुझी वाट, अशीच स्वार्थी व्यवस्था लावते रे तुझी वाट, निवडून आल्यावर दाखवतात तुलाच ते पाठ. शेतकऱ्यांची मुले शेतात, शेतकऱ्यांची मुले शेतात आणि त्यांची परदेशात, शेतकऱ्यांची मुले राहतात उपाशी आणि त्यांची तुपाशी. धन्यवाद. अप्रतिम कविता. हितेनसाठी एकदा जोरदार टाळ्या. नशीब प्रत्येकाचे वेगवेगळे, मग ते माणसाचे असो का प्राण्यांचे. आपले पुढचे कवी सोहम धनंजय खपली आपल्या व्यथा चित्त्याची या कवितेत चित्त्याचे नशीब आपल्या समोर मांडत आहेत. सोहम धनंजय खपली, 9वी, बाल शिवाजी माध्यमिक शाळा. सोहम धनंजय खपली, बाल शिवाजी माध्यमिक शाळेचा विद्यार्थी. मी आज आपल्या समोर माझी स्वरचित कविता व्यथा चित्त्याची सादर करणार आहे. माझ्या कवितेचे नाव आहे व्यथा चित्त्याची. वर्ष 2022 मध्ये भारतात नामिबिया या देशातून भारत सरकारच्या प्रयत्नांनी चित्ते आणले गेले. नामशेष झालेली चित्ता ही प्राण्याची प्रजातीचे पुनरुज्जीवन करण्याचा हा खूप मोठा प्रयत्न होता. त्या प्रसंगी मला सुचलेली ही कविता होती. प्रस्तुत कविता ही छात्र प्रबोधन या मासिकाच्या विद्यार्थी विशेष अंकात प्रकाशित करण्यात आली होती. नामिबियाच्या जंगलातून आला एक प्राणी, शोधू लागला आसपास दिसत एका कोणी, शोधू लागला आसपास दिसत एका कोणी, भावंड शोधूनही सापडेना, म्हणून वणवण भटकला, अखेर तो कुनोच्या जंगलात पोहोचला. कुनो म्हणजे आपले, साहेबांनाच त्याला भासले, कुनो म्हणजे आपले, साहेबांनाच त्याला भासले,
सांबार चिंकारा काढवी शिकारीसाठी गवसले. पोट भरल्यानंतर निवांत जरा बसला. पोट भरल्यानंतर निवांत जरा बसला. एक विचार तेवढा त्याच्या मनात आला. माणसाचं मन जपणारा हा देश, माणसाचं मन जपणारा हा देश प्राण्यांच्या जीवावर का बरं उठला? काय दुर्बुद्धी झाली आणि प्राणी शिकारीच्या नादी लागला? माझी अख्खी प्रजातच नामशेष झाली. अहो, माझी अख्खी प्रजातच नामशेष झाली. पण सुदैवानं मला इथे आणण्याची त्यांना सुबुद्धी झाली. राहीन म्हणतो आता इथेच घेईन छान पाहुणचार. राहीन म्हणतो आता इथेच घेईन छान पाहुणचार. येणाऱ्या पिढ्यांना तरी माझ्या रूपाने चित्त्याचे दर्शन नक्की होणार. चित्त्याचे दर्शन नक्की होणार. धन्यवाद. एकदा सोहमसाठी जोरदार टाळ्या होत्या. खूप छान प्रकारे व्यथा मांडली कवीने. हेच हाल पक्ष्यांचे होत आहेत. पण मित्रांनो, या कडक उन्हापासून रक्षण करण्यासाठी आपण पक्ष्यांसाठी दाणे पाणी अंगणात झाडावर ठेवू शकतो. अशीच कल्पना आपल्या चिवताई या कवितेत पुढील कवयित्रीने मांडली आहे. सादर करते योगिनी श्रीकांत कुलट, वर्ग 6वीची विद्यार्थिनी, प्रभात किड्स स्कूल. बालरंगभूमी परिषद, प्रभात किड्स स्कूल अकोला व विदर्भ साहित्य संघ शाखा अकोला यांचा संयुक्त उपक्रम म्हणजेच आजचे बालकवी संमेलन. आजच्या संमेलनाचे अध्यक्ष, उपस्थित मान्यवर तसेच पालकवर्ग व बालमित्रांनो, तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार. मी योगिनी श्रीकांत कुलट, इयत्ता 6वी, प्रभात किड्स स्कूलमध्ये शिकते. तर माझं कवितेचे शीर्षक चिवताई. चिवताई चिवताई काय करतेस? चिवताई चिवताई काय करतेस? उडून आकाशात काय बघतेस? उडून आकाशात काय बघतेस? मलाही नेशील ना भूल, मलाही नेशील ना भूल. आकाश बघायला दूर, आकाश बघायला दूर. दूर जातेस जवळ येता, दूर जातेस जवळ येता. उडून जातेस बघता बघता, उडून जातेस बघता बघता. तुझ्यासाठी ठेवले दाणे, तुझ्यासाठी ठेवले दाणे. पोटभर खाऊन घे ग चिमणे, पोटभर खाऊन घे ग चिमणे. अंगणातल्या झाडावर घरटं बांधशील का? अंगणातल्या झाडावर घरटं बांधशील का? वाटीतलं पाणी माझ्या पिशील का? वाटीतलं पाणी माझ्या पिशील का? घाबरू नकोस, काही नाही करणार. पिल्लांना तुझ्या त्रास नाही देणार, पिल्लांना तुझ्या त्रास नाही देणार. धन्यवाद. योगिनीसाठी एकदा जोरदार टाळ्या. ओजस्वी, किती छान छान कविता सादर होत आहेत, नाही का? आणि एक सांग, तू घरी गेल्यावर सगळ्यात आधी कुणाला हाक मारतेस? आईला. मी पण. कारण आई डोळ्यासमोर दिसली की माझा सारा शीणच निघून जातो. अशीच एक आई या विषयावर कविता आपल्याला ऐकवणार आहे धनश्री साहेबराव देशमुख, सन्मित्र पब्लिक स्कूल, इयत्ता 9वीची विद्यार्थिनी. कवितेचे शीर्षक आहे जन्मदात्री. माझे नाव धनश्री देशमुख, मी सन्मित्र पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी. मी इयत्ता 10वीत शिकते. आज मी येथे माझी स्वरचित कविता सादर करीत आहे. आई या शब्दाला आपण एका शब्दात व्यक्त करू शकत नाही, कारण आई हा शब्द म्हणायला जरी लहान असला तरी पण त्याचे व्यक्तिमत्व मोठे आहे. म्हणून मला असं वाटले की आपण आईचे कार्य कुठेतरी उल्लेखित करावे, म्हणून मी ही कविता लिहिली आहे. छोट्या घरातील मोठी असते, तिच्या समोरच शहाणं बाळ, तिच्या समोरच मस्ती. जन्माआधीची आमची 9 महिन्याची दोस्ती. सकाळी लवकर उठवणारा गजर, वाईट काळात हजर. प्रत्येक कामावर तिची नजर. चहा थंड करणारी कशी, तिचा हात माझी उशी. माझं जगच तिची खुशी, काय सांगू कशी आई माझी. मी त्रास दिला, तिने माफ केला. मी पसारा केला, तिने साफ केला. पण तिच्या ओल्या रुमालाने माझा ताप केला, पण तिने तापात सुद्धा स्वयंपाक केला. तिच्या बांगड्याचा आवाज आला, किती आली हे कसं कळावं, मागेल ते तिच्याकडून हे कसं मिळावं. तिचं सगळं आयुष्य तिने माझ्या मागे पडावं. हरून आले तरी, जिंकून आले तरी, तिने तितक्याच प्रेमाने ओढावं. घट्ट मारलेली मिठी, गायब होते भीती, कौतुक सांगू किती आई माझी.
खरंच आईने नशीब काढलं, तुझ्या पोटी जन्म घेतला. धन्यवाद. अतिउत्तम अशी कविता. धनश्रीसाठी जोरदार टाळ्या. खरंच आहे, आई वडिलांशिवाय आपल्या जीवनाला योग्य दिशा मिळणेच कठीण. कारण तेच आपल्याला चांगले वाईट याची जाण करून देतात. जगणेही आपल्याला ते शिकवतात. प्रतिछाया ही आपली कविता आता आपल्या समोर सादर करीत आहे अवनी निलेश धरमठो, सन्मित्र पब्लिक स्कूल 9वीची विद्यार्थी. नमस्कार, माझे नाव अवनी निलेश धरमठो. मी आता 10वी शिकते. माझ्या शाळेचे नाव सन्मित्र पब्लिक स्कूल आहे. मी आज आपल्यासमोर आई या विषयावर आधारित कविता सादर करीत आहे. माझ्या कवितेचे शीर्षक आहे प्रतिछाया. आई, जेव्हापासून मी झाली करते तू माझी काळजी. तू करते सगळेच कामं, पण मीच तर आहे आळशी. तुला पाहिले की जातो पूर्ण दिवस छान. तू असली माझ्यासोबत तर सगळ्यांना द्यावा लागतो मान. आई, तू आहे खूप छान, तुझ्या पुढेच तर वाढते माझी शान. एक तूच तर आहेस जिने मला शिकवले जगणे. एक तूच तर आहेस जिने मला शिकवले हसणे. तुझी आठवण येते मला जेव्हा तू असते दूर. नेहमीच तुला भेटायची लागते हुरहुर. आई बाबा, तुमच्या हे माझ्या जीवनात अविभाज्य स्थान. तुम्ही जे काही कराल ते असेल माझ्यासाठी खूपच छान. धन्यवाद. वा, छान. आज सादर होणाऱ्या प्रत्येक कवितेतून आयुष्य म्हणजे नेमकं काय असतं, त्यातील विविध प्रश्नांचा मागोवा जणू आपण घेत आहोत. पण खरंच आयुष्य म्हणजे नेमकं काय असतं हे आपल्याला आयुष्य या कवितेतून सादर करण्यासाठी येत आहे साक्षी अनिरुद्ध चतरकर, उत्तमचंद राजेश्वर कॉन्व्हेंट, इयत्ता 7वीची विद्यार्थी. माझे नाव साक्षी अनिरुद्ध चतरकर. मी राजेश्वर कॉन्व्हेंटची विद्यार्थिनी, इयत्ता 7वीत शिकते. मी तुमच्यासमोर कविता सादर करणार आहे आणि कवितेचे नाव आहे आयुष्य. नेमकं काय असतं हे आयुष्य 4 शब्दात किंवा 4 ओळीत मांडणं सहज नसतं शक्य. आयुष्य हे एक नात्यांमध्ये गुंतलेलं कोडं असतं. त्यात कुणाकडून प्रेम तर कुणाकडून सुख अपेक्षित असतं. जिथे बहुधा उत्तरालाही प्रश्न पडतो. जिथे माणूस रडता रडताही असतो तर कधी कधी हसता हसताही रडू लागतो. आणि माणसांच्या स्वप्नांना अजिबात परिसीमा नाही. मागवेल तो जे जे मिळेल ते सारे हे शक्यच नाही. चांदण्यांनी ओघा आभाळ भरलेलं असूनही तो आभाळ भरण्याचीच वाट पाहत असतो. येणारा प्रत्येक दिवस एक छान नवीन ऊर्जा देतो. आयुष्य सजवण्याची एक नवी संधी आपल्याला स्वाधीन करीत असतो. आयुष्य आपल्याला हवं तसं जगणं खूप महत्त्वाचं असतं. आलेल्या संकटांना कोलमडून जाणं हे खरं उत्तर नसतं. हसून सामोरे जाणं, हसता हसता दुःखाला दूर लोटून देणं गरजेचं असतं. म्हणून मिळालेल्या संधीचं सोनं करणं म्हणजेच योग्य पाऊल उचलणं. आयुष्याची सुरुवात जरी आपल्या हाती नसली तरी शेवट नक्की आपल्या हाती असतो. कारण नियती आपल्याला लिहित नाही, आपण नियतीला लिहित असतो. धन्यवाद. वा वा, अतिउत्तम अशी कविता. साक्षीसाठी जोरदार टाळ्या. पण रसिक श्रोते हो, तुम्हालाही कळलं का? ती कथा म्हणा, कविता म्हणा की कादंबरी, सगळा शब्दांचा खेळ. शब्द काय करू शकत नाही. ही शब्दांप्रती असलेली आपली भावना आपल्या शब्द या कवितेतून सादर करीत आहे वत्सल प्रमोद देवनकर, प्रभात किड्स स्कूल, इयत्ता 9वीचा विद्यार्थी. उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. मी वत्सल देवनकर, प्रभात किड्स स्कूल, इयत्ता 9वीचा विद्यार्थी. तुकोबाराय म्हणतात, आम्हा घरी शब्द शस्त्रांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. आपण जेव्हा एखादी कादंबरी वाचतो, महापुरुषांचे विचार ऐकतो, एखादे व्याख्यान ऐकतो किंवा एखादं नाटक किंवा चित्रपट बघतो, त्यावेळी मला या शब्दांचं खरं तर खूप कुतूहल वाटतं. त्यांच्या क्षमतेविषयी, त्यांच्या मार्मिकतेविषयी मला अतिशय जिज्ञासा वाटते. तर त्यांच्याच काही पैलूंचा मी माझ्या या प्रस्तुत कवितेत आढावा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर शब्दांनाच वंदन करून मी सादर करतो माझी कविता. शब्द. शब्द अस्ति जीवन सार प्रकट करती आपले विचार. शब्द अस्ति जीवन सार प्रकट करती आपले विचार. कधी शब्द करती वार, करी ज्यांचा शब्दच प्रतिकार. शब्द नवरस दर्शविती, शब्द नवरस दर्शविती, मनी विविध भाव स्पर्शविती. शब्द कीर्ती पसरविती, शब्द प्रतिष्ठाही घसरविती. शब्द घडविती क्रांती, शब्द घडविती क्रांती. असो कुठल्याही प्रांती, त्या शब्दांची काय थोरवी, ज्यांना तुकोबा रत्न शस्त्र मानती.
शब्दशास्त्र वाङ्मय साहित्य, शब्दशास्त्र वाङ्मय साहित्य, शब्द इतिहास घडविती, कधी शब्द हसविती तर कधी शब्दच रडविती, वापरावे सदा शब्द ऐसे. आता यातून मी माझे निष्कर्ष मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. वापरावे सदा शब्द ऐसे, मायभू चरणी सृजन पुष्प जैसे, ज्या परी काळोखा प्रकाश छेदितो, छेदती त्या परी अन्याय शब्द शस्त्र असती तैसे, शब्दशास्त्र असती तैसे. धन्यवाद. जय हिंद. अप्रतिम कविता इथे वत्सलनी मांडली आहे. एकदा वत्सलसाठी जोरदार टाळ्या. चला तर मित्रांनो, बालरंगभूमी परिषद शाखा अकोला, प्रभात किड्स स्कूल आणि विदर्भ साहित्य संघ शाखा अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम सादर झाला. आपण सर्वांनी याचा मनसोक्त आनंद घेतला. आपण कल्पना करू शकत नाही की लहान मुलं आपल्याला अशा वेगळ्या विश्वात देऊ शकतात. खरोखरच त्यांचं मी मनापासून कौतुक करतो. अत्यंत अल्पावधीमध्ये प्रत्येक शाळेने खूप चांगला रिस्पॉन्स दिला आणि आपल्याकडे फक्त 4-5 दिवसाच्या पिरियडमध्ये 27 आपल्याकडे मुलींनी त्यांचे अर्ज दिले होते. आणि गंमत अशी की त्यापैकी 20 मुली कवित्री इथे आलेल्या आहेत आणि 7 मुलं कवीवरून आलेले आहे. म्हणजे शासनाचं जे आरक्षण आहे ते फक्त 33% आहे, पण यांनी तिकडे 75% आरक्षण केलेलं आहे. या सर्व कवींना मी मनाचा मुजरा करतो आणि यांचे जे आईवडील आहेत, ज्यांची प्रतिभा इतकी वर आलेली आहे, अशा सर्व आईवडिलांना सुद्धा माझा मनाचा मुजरा आणि अगदी मनापासून त्यांचं कौतुक करतो. खरं म्हणजे आपल्याला कविता किती समजली हे मला नाही सांगता येत, पण कुठेतरी काहीतरी असं गलबलल्यासारखं होत होतं. पण त्याचं खरं विश्लेषण जर कोण करत असेल तर आज इथे उपस्थित प्रशांत असणारे सर. मी प्रशांत असणारे सरांना विनम्र विनंती करतो की त्यांनी या संपूर्ण या आजच्या या कार्यक्रमाचा मागोवा घ्यावा. त्यामुळे खऱ्या अर्थाने या कवींना सुद्धा कळेल की आपण कुठे आहोत. प्रशांत असणारे सर. नमस्कार रसिक हो आणि बालमित्रांनो नमस्कार. आज बालरंगभूमी परिषद शाखा अकोला, प्रभात किड्स अकोला आणि विदर्भ साहित्य संघ शाखा अकोला यांच्या संयुक्त विद्यमानं हा एक आगळा वेगळा प्रयोग अकोल्यामध्ये सादर झाला आहे. कवी संमेलनं खूप होतात, कवी संमेलनं आम्ही खूप ऐकतो, पण मुलांच्या रूपाने भावना व्यक्त होणं, मुलांच्या तोंडून भावना व्यक्त होणं हे वेगळा प्रयोग या निमित्ताने इथे आज अकोल्यामध्ये सादर झाला. त्याबद्दल आयोजकांचं मी खूप खूप अभिनंदन करतो पहिल्यांदा. दुसरी गोष्ट मला या निमित्ताने सांगायची की बाल कवी संमेलन आहे, याच्या मागे 2 भूमिका आहेत. बाल कवी संमेलन म्हणजे बालकवी नावाचे जे ज्येष्ठ कवी होऊन गेले त्यांचं स्मरण या निमित्ताने आपण करतो आहोत. 5 मे 1918 रोजी या बालकवीचं त्र्यंबक बापूजी ठोंबरे नावाचे जे कवी होते, 1918 रोजी ते या जगातून निघून गेले. 5 मेला त्यांची आठवण या निमित्ताने तुमच्या तोंडून आपण सगळेजण करतो आहोत. ही खूप महत्वाची गोष्ट मला या निमित्ताने सांगायची वाटते. आणि बालकविता दुसरा अर्थ म्हणजे बाळांच्या तोंडून आलेली कविता, म्हणजे या निमित्ताने बालकवींचं स्मरण आणि तुमच्या कविता याचा अतिशय चांगला संगम या निमित्ताने ही आनंदी संध्याकाळ आमची झाली. मी तुमच्या सगळ्यांचं, या मुलांचं आणि आयोजकांचं या निमित्ताने आभार करतो. या निमित्ताने मला खूप आनंद वाटतो की या सगळ्या कवींना एकत्रित बांधण्याचा जो सुरेख प्रयत्न स्वराज आणि ओजस्वीनी केला, या दोघांसाठी खूप जोरदार टाळ्या झाला. खरं म्हणजे या निमित्ताने खूप वेगवेगळ्या विषयाला, भावनेंना हात घालणाऱ्या कविता होत्या, पण या सगळ्यांना जोडणारा दुवा, जोडणारा धागा या स्वराज आणि ओजस्विनींनी खूप छान पद्धतीने मांडला. मी त्यांचं दोघांचे खूप कौतुक करतो आणि अभिनंदन करतो. लिहित राहा. मी या निमित्ताने तुम्हाला एवढंच सांगतो की लिहित राहा.
लिहित राहणं आवश्यक आहे. खूप विषय, विविध विषयांना तुम्ही लोकांनी हात लावला. म्हणजे अगदी सुरुवातीला सण, गणेशोत्सव, दिवाळी, होळी, बैलपोळा, मी नावं प्रत्येकाची घेणार नाही, पण मला आनंद याच्यासाठीच आहे की खूप वेगवेगळ्या विषयांना वेगवेगळ्या आशयाच्या कविता या निमित्ताने इथे सादर झाल्या. तुम्हाला आणि मला या निमित्ताने ऐकायला मिळाल्या. आई बाबा हे ते विषय नेहमीचे विषय, पण वेगळ्या पद्धतीने हे विषय आले. त्याच्यानंतर निसर्गाच्या कविता आल्या, चिवताईच्या कविता आल्या, आयुष्याबद्दल सुद्धा भावना व्यक्त झाल्या तिथे. आयुष्य म्हणजे काय असतं सुद्धा या सुद्धा भावना व्यक्त झाल्या. शब्दांची महती सांगणाऱ्या कविता इथे खूप छान पद्धतीने आली. स्त्री शक्तीची कविता चांगल्या पद्धतीने सादर झाली. थोडक्यात वेगवेगळे विषय, वेगवेगळे आशय, वेगवेगळ्या भावना, वेगवेगळ्या आठवणी, वेगवेगळे काय म्हणतात त्याला घटना या निमित्ताने कवितेच्या माध्यमातून आपल्या पुढे उभं राहायला मला खूप आनंद वाटला. आणि तुम्हाला सगळ्यांचं खरोखरच कौतुक आणि जोरदार टाळ्या या मुलांसाठी. मी पुन्हा तेच म्हणेन की लिहित राहा. आता तुम्ही ही कविता केली का सादर केली, पण लिहिण्यामध्ये सातत्य पाहिजे. लिहित राहायचं. रियाज खूप महत्वाचा आहे. रियाज ऍक्च्युली रियाज हा शब्द गाण्यासाठी वापरला जातो की गाण्याचा रियाज, गाण्याचा रियाज, गाण्याचा रियाज, पण नाही. रियाज हा शब्द लिहिण्यासाठी सुद्धा वापरला गेला पाहिजे. रियाज केला पाहिजे, लिहिण्याचाही रियाज केला पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं की आपल्या काही ज्या चुका होतात किंवा आपल्याला आपण जे काही लिहून ठेवलेलं होतं याचं उजळणी होते आणि आपल्या चुका आपल्याला लक्षात येतात. त्याच्यामुळे लिहिण्यामध्ये सातत्य पाहिजे आणि लिहिण्यामध्ये रियाज पाहिजे. या गोष्टी एक महत्वाच्या मला सांगाव्याशा वाटतात तुम्हाला. आणि कवितासाठी विषय तुमच्याकडे खूप आहे. ज्या पद्धतीने तुम्ही सगळे विषय मांडले त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा अजून भरपूर कवी विषय आहेत की ज्याच्यावर तुम्ही नोंदी लिहू शकता. निसर्गामध्ये तर इतक्या कविता दडलेल्या आहेत, त्याच्यावर तुम्ही सुद्धा व्यक्त होऊ शकता. आता ही झाडं म्हणजे काय आहे? ही जमिनीची कविता आहे. झाडांवरची फुलं म्हणजे काय आहे? ही झाडांची कविता आहे. कोसळणारा पाऊस म्हणजे काय आहे? ही ढगांची कविता आहे. उडणारे पक्षी म्हणजे काय आहे? ही आभाळाची कविता आहे. लहान लहान मुलं म्हणजे काय? ही आईची कविता आहे. अशा असंख्य कविता आपल्या अवतीभोवती असतात. त्या फक्त आपल्याला टिपता आल्या पाहिजे, त्याच्या नोंदी घेता आल्या पाहिजे. हे तुम्ही करत राहा. तुम्ही उद्या इंजिनियर व्हाल, डॉक्टर व्हाल, शास्त्रज्ञ व्हाल, वकील व्हाल, कुणी व्हाल, पण हे जे कविमन आहे ना, हे कविमन मात्र जपून ठेवा. तुम्हाला जगण्यासाठी, पोटासाठी आपल्याला पैसे लागतात, पोट लागतं, पण जगणं सुंदर होण्यासाठी तुम्हाला हा छंद आवश्यक आहे. तेव्हा हा कवितेचा तुम्हाला लागलेला छंद तुम्ही स्वतःच जपून ठेवा. अशा शुभेच्छा मी तुम्हाला देतो आणि आयोजकांचे आभार मानतो. धन्यवाद. चिमणीच्या दारावर पुन्हा टकटक, चिमणी चिमणी दार उघड, चिमणी दार उघडत नाही. चिमणीच्या दारावर टकटक, चिमणे चिमणे दार उघड, चिमणी दार उघडत नाही. चिमणीच्या दारावर पुन्हा टकटक, चिमणे चिमणे दार उघड, चिमणी दार उघडत नाही. अगं चिमणे ते दार उघडणं तुझ्याकडे कोणीतरी आलाय. अगं चिमणे ते दार उघडणं तुझ्याकडे कोणीतरी आलाय. अगं वेडे दारावर टकटक करणारा प्रत्येक वेळी कावळाच असतो असं नाही. अगं वेडे दारावर टकटक करणारा प्रत्येक वेळी कावळाच असतो असं नाही. तो मोरही असू शकतो, तो मोरही असू शकतो. प्रशांतजींनी अत्यंत समर्पकपणे आजच्या या संमेलनाची व्याप्ती सांगितली आपल्याला. आणि प्रशांतजी, असे संमेलन नेहमी नेहमी होत राहणार. आम्ही तुमच्या दारावर टकटक करणार आहोत. तर आपण आता या पूर्ण कार्यक्रमाच्या अत्यंत देखण्याच्या कार्यक्रमाच्या सांगतेकडे जातोय. आता खरं ज्यांची यांना आतुरतेने वाट होती असे यांचे प्रमाणपत्र यांना द्यायचे आहेत. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. विजयजी कोसल सर, आमच्या नाट्य बालरंगीण परिषदेचे ज्येष्ठ सदस्य अरुणजी घाटोळे, वंदनाताईंना विनम्र विनंती आहे की त्यांनी यायचंच आहे.